मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये TYBAला असलेला DSC जनरल अर्थात पॉप्युलेशन जॉग्राफी लोकसंख्या भूगोल या विषयामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करून तिसरं प्रकरण हे आपण संपवलं होतं. आपल्या प्रकरणाचं नाव होतं लोकसंख्या रचना व लोकसंख्या विषयक असलेले सिद्धांत. अतिशय महत्त्वाचं प्रकरण जे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. आज या सिलॅबस अर्थात अभ्यासक्रमामधील आपल्या विषयातील शेवटचं चौथं प्रकरण जे आज आपण घेणार आहोत ते म्हणजे भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्या धोरण. भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्या धोरण. पॉप्युलेशन प्रॉब्लेम्स इन इंडिया अँड पॉप्युलेशन पॉलिसी. आपल्याला ठाऊकच आहे आणि आपल्याला अनेक प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागतं आणि ती समस्या जाणवत आहे ती म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या, ज्या प्रत्येक समस्यातून आपण आपल्यासारखा तरुण व्यक्ती वेगवेगळ्या नोकरीच्या शोधात, आपल्या रोजगाराच्या शोधात, अनेक प्रकारच्या आपल्या गरजा असतात त्या भागवण्याच्या शोधामध्ये भटकत असतो, फिरत असतो. तरीही त्याच्या गरजा या पूर्ण होत नाही. अगदी फार उशिरा आणि काही कालावधीनंतर त्याचं बरंच वय होऊन जातं. कुठेतरी त्या गरजा पूर्ण होत असतात. लोकसंख्येच्या बाबतीत किंवा लोकसंख्येच्या समस्येच्या बाबतीमध्ये अशा अनेक प्रकारच्या समस्या प्रत्येक देशामध्ये पाहायला मिळतात. त्या निर्माण होत असतात. जशी जशी लोकसंख्या वाढते तशा निर्माण होणाऱ्या किंवा वाढत असलेल्या लोकसंख्येला त्या गरजांची पूर्तता करण्याकरता त्या देशातील शासन प्रणालीला काही ना काही उपाययोजना करावी लागते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना असतील, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या रोजगाराच्या निमित्ताने किंवा काही गरजा भागवण्याच्या निमित्ताने, मग सामाजिक असतील किंवा काही शासकीय असतील, तर अशा प्रकारच्या काही गोष्टींची तरतूद करून त्यांना एक प्रकारचं समाधान होईल यासाठी विविध प्रकारचे आभूषणं दाखवले जातात किंवा ते सांगण्यात येतं किंवा तुम्हाला नोकऱ्या लागतील, तुमचं सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. परंतु विकसनशील आणि अर्धविकसित राष्ट्रांमध्ये किंवा देशांमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या आभूषणांना बळी पडल्यानंतर त्याचं भलं झालेलंच असेल किंवा ते बरं किंवा भलं होईल असं होत नाही. केव्हाही त्या देशांमध्ये किंवा राष्ट्रामध्ये कशाही प्रकारची समस्या ही अतिशय विघातक असते, विनाशकारी असते आणि याचा संपूर्ण परिणाम त्या देशात किंवा त्या राष्ट्रामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहे त्यांना भोगावी लागते. अचानकपणे कोणतीही प्रकारची अडचण येऊ शकते, समस्या निर्माण होऊ शकते. मग ती आरोग्याच्या संदर्भात असेल, युद्धाच्या संदर्भात असेल, विविध प्रकारच्या यंत्रणेच्या संदर्भात असेल, राजकीय निर्णयातून जो कलह निर्माण झालेला असेल त्याच्या संदर्भात असेल. म्हणजे केव्हाही काहीही सांगता येत नाही कधी काय होईल. तर अशा प्रकारच्या समस्येला तोंड हे ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या देशामध्ये अशा समस्या निर्माण होत असतात. आज आपलं हे प्रकरण याच संदर्भामध्ये आहे. भारतातील लोकसंख्येच्या समस्या आणि लोकसंख्या धोरण. आपल्याला माहीतच आहे की भारत हा महान राष्ट्र म्हटला जातो. 21व्या शतकामध्ये आपण पाऊल ठेवलेलं आहे. विविध क्षेत्रांमध्ये किंवा विविध विभागामध्ये किंवा विविध जे काही आपले कार्यक्षेत्र आहे, मग ते विज्ञान क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, सामाजिक क्षेत्रातील असेल, पर्यावरणाच्या बाबतीत असेल किंवा निसर्गाच्या बाबतीत असेल किंवा शाश्वत विकासाच्या संदर्भामध्ये काही ना काही भर प्रत्येक समाजाने किंवा त्या व्यक्तीने टाकलेली आहे, त्याने योगदान दिलेलं आहे. कुठे ना कुठे आपण आपलं कार्य किंवा आपलं योगदान हे प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे. परंतु असं कधीतरी वाटतं की आपण करत असताना आपल्याला त्याचं फळ किंवा त्याचं काहीतरी समाधान किंवा त्याची सकारात्मकता आपल्याला मिळत नाही. हे
असं होणं स्वाभाविक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याला 10 लोकं खेचणारे असतात. एखाद्याने काही चांगली गोष्ट किंवा समाजसेवेचं व्रत जर त्याने हाती घेतलं असेल तर त्याला 10 लोकं चिडवतात किंवा समाजामध्ये त्याची विविध प्रकारे त्याचं प्रदर्शन केलं जातं. चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. हा चुकीचा आहे, हा वाईट आहे, याचं काही तुम्ही ऐकू नका. म्हणजे अशा प्रकारचा मेसेज हा समाजापर्यंत किंवा समाजातील राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचला जातो आणि लगेच आपला जो समाज आहे हा अतिशय संवेदनशील आहे. जागरूक मी म्हणणार नाही, परंतु संवेदनशील आहे. जागरूकता आहे, पण फार कमी प्रमाणात जागरूक असलेला भारतातील हा समाज आहे. कारण या समाजाला जे काही सांगितलं की हे पटकन तो ऐकत असतो. तर अशा प्रकारच्या समस्या किंवा अशा प्रकारचा कलह किंवा अशा प्रकारच्या अडचणी या विकसनशील आणि अर्धविकसित राष्ट्रामध्ये निर्माण होत असतात. त्यात आपला भारत देश आहे. भारताची लोकसंख्या सर्वसाधारणपणे 2021च्या आकडेवारीनुसार जर मोजली गेली तर ती कमीत कमी 140 कोटीच्या आसपास जाईल. परंतु कोरोना या महामारीच्या पूर्ण विळख्यामध्ये आपण सर्वजण भरडले जात आहोत आणि या सर्व यंत्रणा फक्त कोरोना हटवण्याच्या बाबतीमध्ये विविध प्रकारच्या ट्रीटमेंट देण्याच्या संदर्भामध्ये किंवा समाजकार्य करण्यामध्ये लागलेली दिसून येते. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ही आकडेवारी अजून जनगणनेच्या विभागाने प्रदर्शित केलेली दिसून येत नाही. कारण अशा प्रकारच्या वैश्विक समस्या किंवा अडचण ही आपल्या भारत देशावर आलेली आहे. मग आपण 140 कोटीच्या आसपास असलेली ही जी लोकसंख्या आहे ही भारत देशाची आहे. 2011च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 126 कोटी होती, हे आपणास माहीत आहे. म्हणजे विचार करा की 10 वर्षांनी असलेला हा फरक म्हणजे 15 कोटीच्या एक साधारण अंदाज आपण बांधलेला आहे. 140 किंवा 140पेक्षाही जास्त असू शकते. म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणजे आता 125पासून तर 140 म्हणजे 1.5 कोटी च्या आसपास दरवर्षी भारताची लोकसंख्या ही वाढत आहे. म्हणजे प्रतिवर्ष जर त्याचा जर लोकसंख्या वाढीचा जर वेग आपण पाहिला तर साधारणपणे 1,75,00,000 लोकसंख्या वाढीचा वेग प्रत्येक वर्षी भारतामध्ये आहे. 1,75,00,000 म्हणजे पावणे 2 कोटी लोकसंख्या प्रत्येक वर्षी आपल्या भारतामध्ये वाढत आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की 1,2 कोटी म्हणजे साधारणपणे 2 कोटी पकडा. म्हणजे येणाऱ्या 2031च्या आकडेवारीनुसार जनगणना जी मोजली जाईल ती 2 किंवा 3 कोटी दरवर्षीपेक्षा जास्त आहे. म्हणजे विचार करा की 10 वर्षामध्ये 30 दुणे 60 कोटी लोकसंख्या वाढू शकते. म्हणजे ही लोकसंख्या 140वरून किती कोटीपर्यंत जाऊ शकते याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल. जशी जशी लोकसंख्या वाढते त्या वाढणाऱ्या लोकसंख्येला त्यांची पूर्तता करण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या साधन संपत्तीची उपलब्धता त्या शासन प्रणालीला किंवा त्या व्यवस्थेला करावी लागते, समाज व्यवस्थेला करावी लागते. मग विविध प्रकारच्या योजना असतील, काही रोजगाराच्या निर्मितीतून किंवा काही श्रमदानातून, काही विविध प्रकारच्या भांडवल गुंतवणूक करून किंवा स्वतःच्या पायावर एखादा छोटासा उद्योग किंवा बिझनेस चालू करून किंवा उभा करून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक किंवा तरुण त्यामध्ये कामासाठी घेऊन त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा मोबदला देऊन अशा प्रकारचा कामकाज किंवा अशा प्रकारची नीती ही विकसनशील आणि अर्धविकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकालाच सारखाच दर किंवा सारखीच मजुरी किंवा सारखाच पगार मिळेल अशातलं नाही. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कौशल्य आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये चातुर्य आहे, बुद्धी आहे, कुशल आणि अकुशल कामगार आहेत. तर या कामगारांच्या किंवा या मजुरांच्या किंवा काम करणाऱ्या श्रमिकांच्या हातून वेगवेगळ्या प्रकारचं काम कसं करून घेता येईल किंवा ते कसं करण्याचा प्रयत्न असेल अशा प्रकारचा मानस हा समोर असलेली जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था जे देशाचं नेतृत्व करते आहे, या व्यवस्थेसमोर अशा प्रकारचे प्रश्न हे दरवर्षी येतील. भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न हे कायमस्वरूपी राहिलेले आहेत. 1947 आधीचा भारत आणि 1947 नंतरचा भारत, या भारताने अनेक इतिहास परिवर्तन, अनेक कालखंड या मातीने किंवा या भारतभूमीने पाहिलेले आहेत.
पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला जाणवत आहे की कशा प्रकारच्या समस्या या निर्माण होत आहे. भारतातील जी काही लोकसंख्या आहे ही दरवर्षी जर 2.25 कोटीने जर वाढत असेल तर 10 वर्षांनी ही लोकसंख्या म्हणजे कमीत कमी 20 ते 25 लाखाच्या घरामध्ये जाईल. म्हणजे आपण काही कालखंडामध्ये म्हणजे काही 20 वर्षांमध्ये आपण चीनलाही मागे टाकू शकू, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येची वाढ होत आहे. आणि दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्यामुळे याला लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. कारण तितक्या प्रमाणामध्ये हवे असलेल्या गरजांची पूर्तता करता येऊ शकत नाही, संपत्तीची पूर्तता किंवा तिथपर्यंत पोहोचता येऊ शकत नाही. अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्या या विकसनशील या देशामध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे. अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्या निर्माण होत आहे. समाजामध्ये, राजकीय क्षेत्रात किंवा विविध प्रकारच्या विभागांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे. आणि अशा प्रकारच्या लोकसंख्येला कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना केली जाते, त्याच्यावर काहीतरी मार्ग काढले जाते. म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला काही ना काही गोष्टी ह्या कराव्या लागणार आहेत. भारतात असलेलं जे काही वातावरण आहे उष्ण आणि दमट स्वरूपाचं, हे वातावरण लोकसंख्या वाढीला सर्वात पोषक आहे. कारण काय आहे की या वातावरणामुळे किंवा या दमट आणि उष्ण हवामानामुळे जी परिपक्वता असते शरीरामधली, ही परिपक्वता सर्वात जास्त आणि लवकर घडून येते. आणि त्यामुळेच या परिपक्वतेमुळे लोकसंख्येची वाढ ही झपाट्याने वाढत असते. आणि याचा सरळ परिणाम हा डायरेक्ट म्हणजे व्यक्तीच्या शरीरावर आणि त्यांच्या रक्तावर होत असतो. आणि म्हणून अनुवंशिक का होईना परंतु लोकसंख्येची वाढ या हवामान आणि वातावरणामुळे सर्वात जास्त आणि झपाट्याने आपल्या भारतासारख्या देशामध्ये होत आहे. भारतातील लोकसंख्येच्या समस्येच्या बाबतीमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण, लोकसंख्येचा विस्फोट या 2 संकल्पना आपण समजून घेतल्या. जगामध्ये लोकसंख्या मोजण्याचं जे काही मापन आहे किंवा जे साधन आहे किंवा ज्या 3 संकल्पना प्रमुख सांगितल्या आहेत, त्या 3 संकल्पना ज्या आहेत, पहिली आहे न्यूनतम लोकसंख्या, दुसरी आहे पर्याप्त लोकसंख्या आणि तिसरी आहे अतिरिक्त लोकसंख्या. म्हणजे लोकसंख्येचं वर्गीकरण किंवा लोकसंख्येचं विभाजन किंवा एखाद्या देशाची जर लोकसंख्या सांगायची असेल तर ती या 3 प्रकारातून आपल्याला एखाद्या प्रकारातून ती सांगता येते. म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या, भारतात दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणाने लोकसंख्या वाढते म्हणून लोकसंख्येचा विस्फोट होतो आहे. म्हणजे या ठिकाणी, या देशामध्ये किंवा या राष्ट्रामध्ये ही लोकसंख्या अतिरिक्त आहे. म्हणजे साधनसंपत्तीचा वापर करूनसुद्धा लोकांना अजूनसुद्धा त्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. म्हणजे अतिरिक्त लोकसंख्येच्या संकल्पनेमध्ये विकसनशील सर्व राष्ट्र येतात, सर्वात जास्त लोकसंख्या असलेली राष्ट्र आहेत, देश आहेत किंवा अशा प्रकारचे प्रदेश यामध्ये येतात. न्यूनतम लोकसंख्येमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रदेश येतात. पर्याप्त लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्र किंवा देश येतात. म्हणजे एखाद्या देशाची किंवा जगातील एखाद्या राष्ट्राची जर लोकसंख्या जर सांगायची असेल तर ती अमुक देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये विभागली गेलेली आहे किंवा ती त्यामध्ये येते. अशा प्रकारच्या 3 महत्त्वाच्या संकल्पना यामध्ये आपल्याला येतील. आपण भारताच्या संदर्भामध्ये अभ्यास करत आहोत. तर पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे न्यूनतम संकल्पना, ज्याला अंडर पॉप्युलेशन असे म्हणतात. तर ही संकल्पना नेमकी काय आहे याचा अर्थ आपण जाणून घेऊ. तर न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय, तर देशातील साधन संपत्तीच्या विकासासाठी त्या देशातील लोकसंख्या कमी पडते. म्हणजे ज्या देशामध्ये सर्वात साधन संपत्ती जास्त असेल आणि विकासासाठी, देशाच्या विकासासाठी त्याचा जर हातभार लागत असेल, परंतु लोकसंख्या साधन संपत्तीच्या वापरात ही जर कमी पडत असेल तर त्या लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. तर अशा प्रकारे न्यूनतम लोकसंख्येची संकल्पना आपल्याला लक्षात येईल. या न्यूनतम लोकसंख्येमध्ये 2 प्रकार पडतात. एक निरपेक्ष न्यूनतम लोकसंख्या आणि दुसरी आहे सापेक्ष न्यूनतम लोकसंख्या. म्हणजे निरपेक्ष म्हणजे काय की साधनसंपत्तीच्या विकासासाठी लागणारे, आणि सापेक्ष न्यूनतममध्ये काय, साधनसंपत्तीच्या विकासाच्या नंतरसुद्धा जी काही साधनसंपत्ती उपलब्ध असेल त्या उपलब्ध साधनसंपत्तीद्वारे असलेली लोकसंख्येच्या गरजांची पूर्तता करता येणे. अशा प्रकारे न्यूनतम लोकसंख्येची संकल्पना आपल्याला लक्षात येईल.
दुसरी जी लोकसंख्येची संकल्पना सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे पर्याप्त लोकसंख्या. मग पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय हे आता आपण बघूया. एखाद्या देशाची लोकसंख्या आणि साधनसंपत्ती यांचे गुणोत्तर समान असते तेव्हा तेथे उत्पादनाची संभाव्यता अधिक असते. म्हणजे एखाद्या देशामध्ये लोकसंख्या आणि साधनसंपत्ती म्हणजे लोकसंख्येला समांतर असलेली किंवा त्या गरजांची पूर्तता करण्याकरता जी काही साधनसंपत्तीचं जे प्रमाण असेल किंवा जी उपलब्धता असेल ही एक तर लोकसंख्येला दररोज लागणाऱ्या साधनसंपत्तीपेक्षा जास्त असावी किंवा समांतर असावी, अशा प्रकारचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. एखाद्या देशाची लोकसंख्या आणि साधनसंपत्ती यांचे गुणोत्तर समान असते तेव्हा तेथे उत्पादनाची संभाव्यता अधिक असते. म्हणजे त्या ठिकाणी विविध प्रकारचं उत्पादन करूनसुद्धा अनेक प्रकारची संपत्ती किंवा साधनं ही शिल्लक राहतात. त्यावरून पुन्हा प्रक्रिया केली जाते, त्याच्यावर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर उपयोग करून किंवा त्याचा उपभोग घेऊन पुन्हा अशा गोष्टी या शिल्लक राहतात. म्हणजे एक प्रकारचा विनियोग आणि उपभोग साधनसंपत्तीच्या माध्यमातून किंवा विविध प्रकारच्या माध्यमातून त्या प्रदेशातील लोकसंख्या ही करत असते आणि वापर केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहते. एखाद्या देशाची लोकसंख्या आणि साधनसंपत्ती यांचे गुणोत्तर समान असते तेव्हा तेथे उत्पादनाची संभाव्यता अधिक असते, म्हणून या लोकसंख्येला पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात. पर्याप्त म्हणजे ऑप्शनल, म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा ती जी साधनं किंवा संपत्ती असेल किंवा जे काही वापरायचे घटक असतील, हवा पाणी जे काही असेल XYZ, हे पर्याप्त आहे, हे ऑप्शनल आहे. म्हणजे हे झाल्यानंतर हे संपल्यानंतर मग हे वापरायचं, मग हे वापरता अजून पर्याय कुठेतरी ठेवलेला असेल. म्हणजे अशा प्रकारची पर्याप्त लोकसंख्या आपल्याला लक्षात येईल. मग ज्या देशामध्ये लोकसंख्या आणि साधनसंपत्ती समांतर किंवा समान गुणोत्तर असेल किंवा यांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या देशाचं किंवा त्या देशात राहणाऱ्या व्यक्तीचं वार्षिक दरडोई उत्पन्न हे सर्वात जास्त असतं. म्हणजे हे देश सर्वात श्रीमंत असतील, हे देश सर्वात जास्त पैसेवाले असतील आणि हेच देश सर्वात जास्त पैशांची किंवा मूल्यांची निर्मिती करणारे राष्ट्र असतील. अशा प्रकारे पर्याप्त लोकसंख्येची संकल्पना आपल्याला लक्षात येईल. तिसरी आणि महत्त्वाची जी काही संकल्पना आहे ती म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या. याला ओव्हर पॉप्युलेशन असे म्हणतात. पर्याप्त लोकसंख्येला ऑप्टिमम पॉप्युलेशन असे म्हणतात. अतिरिक्त लोकसंख्या याला ओव्हर पॉप्युलेशन असे म्हणतात. आता अतिरिक्त लोकसंख्या ही संकल्पना आपण समजून घेऊ. जेव्हा प्रदेशातील पोषण क्षमतेपेक्षा लोकसंख्या जास्त असते तेव्हा तेथील लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात. जेव्हा प्रदेशातील पोषण क्षमतेपेक्षा लोकसंख्या जास्त असेल तेव्हा तेथील लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात. पोषण किंवा विविध प्रकारचे जे काही घटक आहेत, म्हणजे विविध प्रकारच्या वापरायची जी काही साधनं आहेत किंवा ज्या गरजा पूर्ण करण्याकरता जे काही घटक आवश्यक असतात किंवा जे लागतात, तर हे उपलब्ध असलेल्या क्षमतेपेक्षा लोकसंख्या त्या देशातील जास्त आहे. म्हणजे कुठेतरी हे प्रमाण कमी आहे लोकसंख्येच्या तुलनेने, म्हणून त्याला अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतात. आणि ही अतिरिक्त लोकसंख्या असलेले जे काही देश आहेत त्याच्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आहे, असे आशिया खंडातील भारतीय उपखंडातील किंवा या उपखंडात किंवा याच्यामध्ये हे देश आढळून येतात. अशा प्रकारे अतिरिक्त लोकसंख्या ही संकल्पना आपल्याला लक्षात येईल. याच्यानंतर जे आहे अतिरिक्त लोकसंख्येची वैशिष्ट्ये आणि भारतातील अतिरिक्त लोकसंख्येची कारणे, हा घटक किंवा हा मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.